उदयनराजे भोसलेंनी एका कार्यक्रमात शरद पवारांवर नाव न घेता टीका केली आहे। मी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानूनच कायम समाजकारण केलंय, कधी राजकारण केलेलं नाही। मात्र प्रत्येक वेळेस दर्शवलं जातंय की जिल्हा एका बाजूला आणि मी एका बाजूला, तर मी असं का राहू नये असा सवाल उदयनराजेंनी विचारलाय। जिल्ह्याचे निर्णय जिल्ह्यात व्हायला पाहिजेत, प्रत्येक वेळेला निर्णय घ्यायचा म्हटलं की बारामतीला विचारावं लागायचं, त्यामुळे साताऱ्याचा विकास रखडलाय असं म्हणत उदयनराजेंनी शरद पवारांवर टीका केली आहे। साताऱ्यामध्ये अनेक प्रश्न तसेच प्रलंबित राहिलेत, त्याप्रमाणे पुण्यामध्ये आणि बारामतीमध्ये खूप डेव्हलपमेंट झाली असं सांगून उदयनराजे भोसले यांनी थेट शरद पवार यांच्यावर आरोप केलाय। कुठलाही निर्णय घ्यायचा झाला तर बारामतीकडे धाव घ्यायची, बारामतीकडनं निर्णय आला तरच तो लागू होणार। नुकसान किती झालं मला सांगा। एक चिटूरचं गाव बारामती, ते कुठल्या नॅशनल हायवे वरती पण नाही। आज सातारा सारखं जे आपलं जिल्हा आहे ज्याच्यातनं गोल्डन क्वाड्रँगल ज्याला म्हणतो, जे मेन हायवे जे अटल बिहारी वाजपेयींच्या काळात जो मेन हायवे सगळे त्या हायवे आपल्या साताऱ्यातनं जात असताना मग आपली डेव्हलपमेंट काय वेळ घडली। पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस साताऱ्यामध्ये कृषी विद्यापीठ निर्माण करण्यासाठी आणि IITचे वेगवेगळे प्रोजेक्ट निर्मिती करण्यासाठी 3 वेळेस त्यांच्याकडे हेलपाटे मारले। तेव्हा त्या प्रोजेक्टवर सह्या अशी विनंती पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती। मात्र त्यांनी कोणत्याही प्रोजेक्टवर सह्या केलेल्या नाहीत, त्यांना सह्या करता येत नाहीत की काय, म्हणून मुख्यमंत्री असतानाच त्यांनी जिल्ह्याचा विकास रखडवला अशी टीका उदयनराजे भोसलेंनी केली आहे। तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर ही टीका केली असून साताऱ्यात यापूर्वीच अनेक विकासात्मक निर्णय झालेले असते, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार त्यावेळेस होता आणि त्यामुळे अनेक योजना रखडल्या असल्याचा आरोप सुद्धा उदयनराजे भोसले यांनी केलाय। पण माझ्याकडून जेवढं करायचं तेवढं मी करणार। शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर संपूर्ण माझा प्रोजेक्ट पाहिजे तुम्ही उद्या या तुम्हाला दाखवतो। 5 जिल्ह्याकरता एक ऍग्रीकल्चर कॉलेज नाही, ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी सँक्शन करतात। सातारसारख्या ठिकाणी जेव्हा पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना कित्येक वेळा 1, 2, 3 छोटी मी दमलो, कंटाळलो। म्हणलं बाबा प्लीज सही करा, म्हणलं जागा कुठे। आपल्या जिल्ह्यात शासनाच्या भरपूर जागा आहेत, रोजगार उपलब्ध होईल, मोठं एज्युकेशनचे धालनं या ठिकाणी खुले होतील का तुम्ही। आणि मी स्वतः सांगेन की मी सर्व पृथ्वीराज बाबांनी केलं, आदरणीय पृथ्वीराज बाबांनी केलंय आणि ह्या ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटीला नाव हे तुमचं देण्यात यावं। नाही ज्यावेळेस